व्यासपीठावरती यावं मनपूर्वक आपलं स्वागत या ठिकाणी असणार आहे। पाहुण्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येते। फार चांगला खेळ या खेळाडूने केला, युवा खेळाडू आहे। जयेश भिकावले मॅन ऑफ द मॅच मी माझी त्याला देते, कारण की त्यांनी चांगली ओव्हर टाकली त्याच्यामुळे। क्या बात आहे, अफलातून चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट या ठिकाणी या खेळाडूने दाखवलेली आहे आणि मनाचा मोठेपणा मात्र प्रत्येक खेळाडूमध्ये असणं फार महत्त्वाचं असतं। आणि आज त्यांनी सांगितलं की समोरच्याचा खेळ माझ्यापेक्षा चांगला झालाय आणि त्याचा वाटा मोठा आहे माझ्या संघाच्या विजयामध्ये। 12th मॅन निंबारवाडी संघ 12th मॅन आपण कंपल्सरी या ठिकाणी आपला पाठवायचा एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे। पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा, या ठिकाणी मॅचला मात्र सुरुवात होतीये। पहिला आखूड टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट केला, या चेंडूला देखणा फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक येतोय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेच्या पलीकडे दमदार चौकार। आज पेण शहराचा जर आपण उल्लेख करायचं म्हटलं तर गणपतीचं माहेरघर म्हणून आज पेण तालुक्याला ओळखलं जातं आणि पेण तालुक्यामध्ये निर्माण केल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्ती पूर्ण भारतामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये वर्ल्ड फेमस आहेत। आणि आज त्याच गणपतीचं माहेरघर असलेल्या पेण तालुक्याच्या या नगरीमध्ये आपण या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद मात्र या व्यासपीठावरती घेतोय। फार चांगली स्पर्धा आहे। गणरायाच्या प्रतिमेला मी या ठिकाणी नक्कीच नमन करेल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणत त्या गणरायाला प्रथमतः वंदन करतो। या ठिकाणी एका धावेसाठी हा चेंडू मात्र घेऊन काढला होता। या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजनाचा आपण विचार केला, चारी दिशेने आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठीची मान ज्याने उंचवली तो भगवा मात्र चारी दिशेना घुमघुमताना आपण पाहतोय। अगदी मानाने या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या चारी दिशेने तो भगवा फडकतोय, यात मात्र कोणतीच शंका नसणार आहे। आणि पेण पूर्व विभाग म्हटलं की प्रत्येक गावामध्ये एक ना एक आपल्याला मराठी मावळा मात्र पाहायला मिळत असतो। हे सगळे मावळे एकत्र मात्र येत असतात, तो कोणताही कार्य असो ते कार्य मात्र यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सगळ्यांचा हातभार मात्र नक्कीच असतो। आणि असाच हा पेण पूर्व विभाग छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मात्र प्रत्येक गावामध्ये आज या मराठीचे मान उंचवताना आपल्याला पाहायला मिळत असतात। आणि आज सम्राट नाणेगाव संघाचं मात्र हे भव्य आणि दिव्य स्वरूपाचं आयोजन, त्या ठिकाणी आपण बॅनर सुद्धा पाहतोय ज्या मराठ्यांच्या हक्कासाठी आंदोलन मात्र सुरू आहे। आदरणीय मराठ्यांचं नेतृत्व मात्र जे करतायत या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं ते भयमुदत साखळी उपोषणाचा जो बॅनर सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहतोय। कारण मराठ्यांना सुद्धा यथोचित आरक्षण देऊन मात्र त्यांना त्या गरजा आणि त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत त्यासाठी मात्र झगडणारे आदरणीय मनोजजी जरांगे पाटील आणि त्यांच्या नावाचा बॅनर त्या ठिकाणी आपण पाहतोय। हलक्या हाताने मात्र या चेंडू घेऊन काढला, या ठिकाणी शॉट काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल केला गेला होता। एका धावेचा इशारा मात्र या चेंडूवरती नक्कीच येईल, एक धाव घेतली जाईल। पंचांचा षटक संपल्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर निंबारवाडी संघाच्या 10 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील। चलिए तमाम दर्शकों का, मान्यवरों का, खिलाड़ियों का मैं करना चाहूँगा तहे दिल से स्वागत आपका अपना
मानस मनोरे एक और बार आप सभी के साथ जोड़ा चाहूंगा। सम्राट ट्रॉफी 2024 का ये रोमांच हम देख रहे हैं। नाड़ी गांव का ये मैदान, नेचुरल एटमॉस्फेयर हमेशा खिलाड़ियों के लिए हमेशा इस मैदान के ऊपर हमें नजर आता है। 11 का आंकड़ा आपको नजर आएगा टोटल के ऊपर। पहले ओवर का खेल होने के बाद 11 जनों की ही टीम होती है क्रिकेट के खेल में। नेल्सन फिगर जिस आंकड़े को कहा जाता है। ये देखिए बैकफुट पर गए, शॉर्ट पुल कर दिया, हवा में गेंद, ऊंचाई ज्यादा दूरी कम, डीप मिड विकेट में इस कैच को अंजाम दिया जाएगा। अर्ली ब्रेक थ्रू यहाँ पे दिलाया जाएगा और सलामी बल्लेबाजों की जोड़ी को तोड़ा जाएगा। पहला झटका टीम निम्बारवाड़ी को। थैंक यू डीजे ऑपरेटर। बिल्कुल सम्राट ट्रॉफी की गूंज चारों दिशाओं में मानो गूंज रही हो। पूरा पेड़ पूर्व विभाग को हिला के रख दिया हो, ऐसा आयोजन हम देख रहे हैं। क्रिकेट का खूबसूरत कारवा, क्रिकेट का ये शामियाना नानी गांव के मैदान के ऊपर एक और बार आपके मेरे सभी के सामने आ चुका है। लेकिन नए बल्लेबाज होंगे समीर, जिन्होंने सिंगल के साथ खोला अपना खाता। टीम के कप्तान नंबर 3 पर आए मैदान पर। एक और बार शॉर्ट पिच लेंथ वाली डिलीवरी, हाफ ट्रैकर ऑन साइड पर कन्वर्ट करना चाहते थे। अंदरूनी किनारा शॉर्ट लॉन्ग लेग में इस गेंद को फील्ड किया जाएगा, तब तक मिलेगा एक और बार सिंगल रन। एक साझेदारी को बनाइए। साझेदारियां हमेशा आपको क्रिकेट के खेल में या फिर जीवन में आगे जरूर ले जाती है, उस पार्टनरशिप को बनाना पड़ेगा। एक और बार हाफ ट्रैकर, बार बार ये हाफ ट्रैकर गेंदें मुझे नजर आ रही है। गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज नजर आएगा शुभम। बार बार हाफ ट्रैकर वाली गेंदें कन्वर्ट न करने के बाद भी अगर ये कनेक्शन अच्छा होता है तो खामियाजा आपको भुगतना पड़ सकता है। सम्राट नानी गांव टीम मैदान पर खेल रही है उनकी टूर्नामेंट, और आज वो मेजबान होंगे जब वो खेलेंगे मैदान पर। यहाँ पे हवा में खेला है, कितने आएंगे? खिलाड़ी तो आए हैं और लपक लिए जाएंगे। बिल्कुल बल्लेबाज का विकेट यहाँ से जाएगा। दूसरा झटका निम्बारवाड़ी को। रन बनाने की कोशिश में विकेटों की छड़ियां मानो एक के बाद एक लग चुकी है। चारों दिशाओं में, पूरे भारत में नहीं बल्कि पूरी दुनिया में एक ही नाम होगा जब आने वाली 22 जनवरी 2024 को अयोध्या उत्तर प्रदेश में प्रभु श्री राम इनके मंदिर का प्राण प्रतिष्ठा सोहरा हमें नजर आएगा। तब पूरी दुनिया में प्रभु श्री राम नाम की गूंज गूंजने वाली है। लेकिन यह अच्छी डिलीवरी, कमबैक किया है। अंपायर ने बताया ओवर को खत्म किया जाएगा। विकेट कीपर के दस्तानों में आई है डॉट गेंद। दूसरे ओवर के खेल को करेगी समाप्त और टीम निम्बारवाड़ी का आंकड़ा 14 रन, 14 ऑन स्कोर बोर्ड। लॉस ऑफ 2 विकेट आपको नजर आएगा। पहले में 11 बनाने के बाद कंजूस भरी गेंदबाजी की शुभम ने किफायती गेंदबाजी, मानो रनों को ऐसे रोक कर रखा हो, बल्लेबाजों के हाथ मानो रस्सी से बांध दिए हो। इतनी खतरनाक वो गेंदबाजी थी जो जकड़ कर रखती हुई नजर आई बल्लेबाजों को। हाँ, दोनों टीमों के मैं बताना चाहूंगा कि खाने की व्यवस्था यहाँ पे ज़रूर की जा रही है। मुझे कल किसी ने तो बताया, नाम मुझे अभी याद नहीं आया, लेकिन मुझे बताया किसी ने कि आयोजन काफ़ी अच्छा किया है सम्राट नानी गांव ने। जो भी टीमें आएंगी उन सभी टीमों को अच्छी मेहमान नवाजी दी जाएगी। खाना खिलाकर पेट भर खाना आपको ज़रूर दिया जाएगा। उसके बाद फिर चाहे हारे या जीते, लेकिन हर एक टीम की व्यवस्था अच्छी की जाएगी। ये सम्राट नानी गांव का बड़ा दिल है, बड़े दिल वाले ये है। लेकिन इस बार भी हवा में खेला है, ये क्या ये जाएगी? बिल्कुल
कई है, कोशिश तो लाख की है लेकिन कामयाबी नहीं। कमेंट्री बॉक्स की दिशा में लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर ये आधा डजन रन। हर घर में एक ही नाम जरूर गूंजेगा 22 जनवरी को। देखना ना भूलिए, जुड़िएगा क्योंकि ऐतिहासिक पल सभी भारतवासियों के लिए, सभी हिंदुओं के लिए आत्मसम्मान का पल होगा जब 22 जनवरी को प्रभु श्री राम इनके मंदिर का वो प्राण प्रतिष्ठा सोहरा होगा। लेकिन गेंदबाज सागर छक्का खाने के बाद डॉट गेंद डालकर वापसी करेंगे अपने तीसरे ओवर में। फुल टॉस थी, मौका था, तोहफा था, कबूला नहीं। हाँ बैल मुझे मार, ऐसा ये न्योता था लेकिन कबूला नहीं। ये आएगी गेंद शॉर्ट काऊ कॉर्नर में फील्ड की जाएगी। मिलेगा एक और बार सिंगल रन। सिंगल के साथ खेल को आगे चलाइए, 2 के ऊपर 2। 22 का आंकड़ा हमें नजर आएगा स्कोर कार्ड पर। 4 ओवर का यह मुकाबला। कप्तान ने कहा था मैं पहुंचाऊंगा 45 से 50 तक, तो कप्तान कहा तो अब करके दिखाइए। यॉर्कर लेंथ वाली डिलीवरी, ब्रह्मास्त्र, लेग बिफोर विकेट की अपील, डाइव लगाई गई लेकिन अंपायर की उंगली उठी, आपकी गाड़ी छूटी, बिना टिकट रवानगी, झटका दिया जाएगा। थैंक यू डीजे ऑपरेटर। कप्तान तो कुछ न कर पाए, कोशिश करने के बाद भी कामयाब न हो पाए और वो अब पवेलियन में वापस लौटे जाएंगे। एक और झटके को हमने देखा टीम निम्बारवाड़ी के लिए। 3 बहुमूल्य विकेट, 3 बेशकीमती हीरो को पवेलियन में वापस भेजा गया है। नंबर 5 के ऊपर जर्सी नंबर 45 पहना हुआ ये खिलाड़ी रोहित शर्मा का फैन जरूर मैं कहूंगा अमित आएंगे एट नंबर 5 पर। एक और अच्छी डिलीवरी, रफ्तार का सौदा मानो कर रहा हो, इतनी खतरनाक ये डिलीवरी है। सागर ने शुरुआत खराब करने के बाद भी कमबैक अच्छा किया है और आप जमीन पर कितनी बार गिरे, इससे ज्यादा कितनी बार उठकर लड़े, इसका हिसाब समाज में रखा जाता है और सागर ने वो कारनामा करके दिखाया अपनी टीम सम्राट नानीगांव के लिए। और 3 ओवर के बाद टीम निम्बारवाड़ी का टोटल बल्लेबाजी करने का डिसीजन लेने के बाद 22 रन हमें स्कोर कार्ड पर नजर आएगा। अभी भी 6 गेंदें बाकी, कितना आंकड़ा आएगा ये हम देखेंगे। आने वाली 6 गेंदों में 12 से 14 आते हैं तो 35 से 38 एक सम्मानजनक टोटल हमें नजर आएगा। लेकिन उससे कम अगर बनते हैं तो मेजबानों का हाल अच्छा होता हुआ नजर आएगा और निम्बारवाड़ी का हाल बेहाल होता हुआ भी नजर आ सकता है। आखिरी 6 गेंदें बची है। यह मैदान काफी ऐतिहासिक है क्योंकि पेड़ पूर्व विभाग का सबसे खूबसूरत मैदान अगर किसे कहा जाए तो वो नानीगांव के मैदान को कहा जाता है और इस खूबसूरत मैदान के ऊपर ये क्रिकेट का कारवा हौले हौले अपना रंग बदलने की शुरुआत करेगा। 6 गेंदें अब भी बची है। डेथ ओवर का ये ओवर, आखिरी ओवर जिसे स्लॉग ओवर कहा जाता है, गेंदबाजों की मौत होती है और बल्लेबाज मौत करता है, ऐसा ये डेथ ओवर वाला ओवर। अच्छी डिलीवरी, शुरुआत तो जरूर की है, आउटसाइड द स्टंप शरीर से दूर रखा, रूम दिया था लेकिन रूम देने के बाद भी फायदा न उठा पाए। एज अ राइट हैंडेड बैटर आपकी ऑफसाइड स्ट्रांग होनी चाहिए अगर आपको आउटसाइड द ऑफ स्टंप गेंदबाजी की जाती है तो। ये छोड़ना चाहते थे, अपील जोरदार, ये देखिए अंपायर ने उंगली को उठाया, बल्लेबाज अपने पैरों पर मारेंगे कुल्हाड़ी, इसे कहते हैं नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ, और ये बल्लेबाज जाएंगे।
छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत या ठिकाणी वाजवलं गेलंय. ज्यांच्याकडून आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते आणि ज्यांच्याकडून आपल्याला जगण्याची ऊर्जा मिळते असं आपलं प्रेरणास्थान आणि आपलं ऊर्जा स्तोत्र म्हणजे निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानाचा त्रिवार मुजरा नक्कीच करूयात. लेकिन ये देखिए, तू आ मैं जाऊं पहले आप के चक्कर में दूसरा लेने की मंशा, लेकिन केवल सपना सपना बनकर रह जाएगा, क्योंकि एक रन ही मिलेगा, एक के ऊपर संतुष्टि, लेकिन इक्के दुक्के से काम चलने वाला नहीं है मेरे भाई. स्लोवर गेंद, चकमा देने वाली डिलीवरी, वेरिएशन का इस्तेमाल, सम्राट नानीगांव का ये खतरनाक सितारा प्रवीण नलावड़े, सम्राट नानीगांव का ये खतरनाक सम्राट अपनी अक्ल को भी चला रहा है मैदान पर. अकल, शतरंज का खेल हो या क्रिकेट का, अकल बहुत जरूरी होती है, क्योंकि ताकत तो सभी के पास है, अकल जो चलाएगा वो लंबी रेस का घोड़ा होता है. अकल तो जरूर चलाई है इस खिलाड़ी ने. डॉट गेंद डालने के बाद एक और बार सिंगल आएगा, लेग बाइस का वो सिंगल जरूर आया. आंकड़ा 24 रन सामने खेला है. ये देखिए डाउन द ग्राउंड, ये शॉट गेंद जाएगी साइड स्क्रीन की दिशा से, वन बाउंस ओवर द रोप, आएगा नंबर 4. तो चलिए इसके बाद का मुकाबला मैं बुलाना चाहूंगा स्नेहा सागर वरवणे टीम के कप्तान, और उनके सामने खेलेगी बापूजी सावरसई. दोनों टीमों के कप्तानों को मैं बुलाना चाहूंगा. चलिए टॉस के लिए टॉस बॉक्स में आइए. स्नेहा सागर वरवणे और टीम बापूजी सावरसई कप्तान. इस इनिंग के शुरुआत होने से पहले कंपलसरी कॉम बॉक्स में आने जरूरी है. टॉस करेंगे इस विभाग की एक मशहूर आवाज, हम जुड़ेंगे केतन पाटिल सर इनके साथ, लेकिन 3 ओवर के बाद रन बने 28 रन, यानी आने वाली गेंदे 29 रनों का पीछा करना है टीम सम्राट नानीगांव को. सम्राट नानीगांव है मेजुबान, क्या मेजुबान चलेंगे सीना तान, या फिर गेंदबाजी करती हुई निम्बारवाड़ी करेगी उन पे वार, और उनका वार क्या होगा असरदार, ये भी देखेंगे जब आपका देखेंगे हमारे साथ. 24 में 29 का पीछा अपने घर के मैदान पर, क्या अपना जादू सम्राट नानीगांव दिखाएगी, या फिर उसके विपरीत अपना जादू चलाकर निम्बारवाड़ी बताएगी कि रुकिए पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, ये पता चलेगा. लेकिन चलेंगे 24 में 29 का पीछा करने के लिए हमारे साथी कमेंटेटर पेन तहसील की मराठी हिंदी की मशहूर आवाज हमारे दोस्त केतन पाटिल सर इनके पास. मैं लेता हूँ आपसे विदा, कहता हूँ अलविदा, शुक्रिया. हॅलो, नक्कीच या ठिकाणी आपण ऐकलात मानस मनोरे यांचा आवाज. सम्राट चषक 2024 हा एक जबरदस्त थरार, कित्येक वर्ष सातत्याने क्रिकेटचा एक सुंदर असं आयोजन दरवर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत असतो. यावर्षी देखील देखणं स्वरूप या स्पर्धेला पाहायला मिळालंय. आजचा या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि इथे सुरू असणाऱ्या या क्रिकेटच्या स्पर्धा पाहतोय आपण. सम्राट नाणेगाव विपक्ष निंबारवाडी या दोन संघांमध्ये चालू असलेली ही लढत, जिथे नाणेफेकी जिंकली होती नाणेगाव संघाने, प्रथम निंबारवाडी संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली आणि प्रथम 4 षटकात त्यांनी धावा बनवल्या. तब्बल 28-29 धावांचं छोटंसं आव्हान आहे, परंतु या क्रिकेटच्या पटलावरती नाणेगाव संघ जो होम विकेटवरती खेळतोय, 29 धावा अगदी इझिली चेस होऊ शकतात, हे कॅल्क्युलेशन आहे. परंतु क्रिकेट आणि चितेचा खेळ मित्रो. चला नेक्स्ट मॅच साठी स्नेहसागर वरवणे आणि बापूजी सावरसई ए टीम यांना विनंती आहे की आपण कृपया टॉक्स बॉक्स वरती पोहोचायचं आहे. दोन्ही कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे टॉस साठी आपण
टॉक्स बॉक्सवरती पोहोचायचं आहे. तर वळूया मॅचकडे, जिथे एक जबरदस्त द्वंद्व आपण पाहतोय. 29 धावांचं समीकरण जरी छोटं असलं तरी सुद्धा चांगली गोलंदाजी जर झाली तर मॅच बनू शकतं. फास्ट बॉल टू गो, लेग स्टंपवरती चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण, पहिला चेंडू डॉट. 29 धावा डिफेंड करायच्यात म्हटल्यानंतर तुम्हाला सुरुवातीपासून बॉलिंग अटॅक खूप प्रॉपर करावा लागेल. आणि विचार केला तर गोलंदाज सूरज आणि त्याच्या साथीदार धीरज असेल, हे चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे नाणेगाव संघाला सुद्धा एक फाईट मॅच देण्याची शक्यता आहे. पहिला चेंडू डॉट. 29 धावांचा पाठला करताना स्ट्राईकसाठी फलंदाज प्रवीण नलावडे. यावेळी खराब चेंडू, विकेट किपरला चकवा दिलाय. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. चेंडू जातोय 22 स्वरूपात सीमा पार. पहिल्या एक्स्ट्रा धावा, 5 धावेने अकाउंटला सुरुवात. या ठिकाणी आपण वळूया टॉक्स बॉक्सकडे, जिथे दोन टीम एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर स्नेहसागर वरवणे विपक्ष बापूजी सावरसे, दोन्ही कर्णधार. विनंती आहे टॉस होईल. आमचे अतिथी सन्मान्य सुरेशजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार, दुसरा चौकार आलाय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी सूर्य पुन्हा एकदा एक्झॉन फायर, गॅप शोधलाय. 1 बाउंड चेंडू सीमा पार, एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. बॅक टू बॅक लीगली दुसरा चौकार प्रवीणच्या बॅट मधून. एकोणतीस धावांचं समीकरण आहे आणि नाणेगाव संघाने जो स्टार्ट दिलाय अप्रतिम. खराब गोलंदाजी सूरजची. पहिला चेंडू अप्रतिम टाकला होता, पहिला चेंडू डॉट झाला होता. त्यानंतर मात्र सातत्याने ज्या धावा मिळतात नाणेगाव संघाला. वेल बॅटिंग. पुन्हा एकदा प्रवीण, फुल टॉस, लॉलीपॉप होता, सरळ खेचलाय चेंडू मिड विकेट क्षेत्रात. षटकार आलाय. वॉट अ बॅटिंग. षटकाराने धावसंख्या पोहोचते तब्बल 19 वरती. डीजे पाहतोय सूरजच्या या बॉलिंग अटॅकवरती सुरुवातीला असं वाटलं होतं की निंबारवाडी संघ एक प्रेशर क्रिएट करेल, परंतु ज्या पद्धतीचा स्टार्ट नाणेगाव संघाने दिलाय अप्रतिम. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर उर्वरित 4 चेंडूत 19 धावा कुठल्या आहेत. पुन्हा एकदा यावेळी साईड चेंज केलाय. ओहो, यस इट इज. या विकेटची गरज होती खरं तर. देर आहे दुरुस्त आहे. पहिला विकेट प्रवीण बॅक टू डग आउट. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलाय. दरम्यान युट्यूबनं विनंती करतो आपण पुढच्या मॅचचं नाणेफेकी घेतोय. आदरणीय सुरेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होते, जिथे दोन टीम्स, जिथे एक बाजूला बापूजी सावरकर आणि दुसऱ्या बाजूला वरवणे नाणेफेक होते साहेबांच्या शुभ हस्ते. छापा कॉल केलाय आणि टॉस जिंकले बापूजी सावरसे संघाने. सर्वप्रथम टॉस जिंकून काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल आमचा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. बऱ्याच वर्ष तुम्ही या क्रिकेटच्या या व्यासपीठावरती मैदानावर खेळताय आणि म्हणजे तुम्ही ॲज अ बॅट्समन, ॲज अ कॅप्टन तुमची भूमिका अप्रतिम राहिली. समोरच्या टीमला तुम्ही कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल 4 षटकात? कमीत कमी रन रोखण्याचा प्रयत्न करणार, कारण साखरचं क्षेत्र आहे त्यामुळे रन थोड्या कमी होणार आहेत, कारण दुपारनंतर रन जास्त होतील आणि त्यामुळे कमी रन्स करण्याचा आम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज पुन्हा एकदा सम्राट नाणेगावने दाखवून दिलंय की आयोजन कसं असतं. दर्जेदार आयोजन ज्या पद्धतीने नियोजित केलं या स्पर्धा, आपण काय सांगाल याबद्दल? आयोजनाबद्दल तर किती कौतुक कराल तेवढं कमीच आहे. म्हणजे नाणेगाव टीम असेल किंवा ते ग्रामस्थ असतील,
जे त्यांनी ग्राउंड आणि ग्राउंड सोबती जे एक म्हणतो ना आपण सजावट जी केलेली आहे, तर ही टुर्नामेंट 30,000ची नाही तर 1.5 ते 2 लाखाची टुर्नामेंट आहे असं आयोजन केलेलं आहे. आणि एक पूर्व भागाची एक वेगळी ओळख म्हणून दरवर्षीच नाणेगाव संघाकडून किंवा त्यांच्या गावकऱ्यांकडून एक स्पेशल सर्व टीम्सना सर्व प्रेक्षकांना एक मेजवानी असते, ती म्हणजे जेवणाची व्यवस्था. 2 दिवस येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला, आलेल्या सगळ्या खेळाडूंना, त्यांच्यासोबत आलेल्या सर्व सपोर्टर्सना जेवणाची व्यवस्था आहे, त्याबद्दल काय सांगाल? पूर्वी आपण बघायचो की गावागावात सर्व टीमला जेवण असायचं, पण आजकाल हे सर्व बंद झालं आहे. पण आम्ही आवर्जून सांगू की अशा ह्या पूर्व भागात 2-3 टीम राहिल्या आहेत. म्हणजे पहिली गोष्ट बेलवडे जे सर्व टीमवर प्रेम करत असतात, आणि दुसरी गोष्ट नाणेगाव जे अजूनही ती परंपरा चालू ठेवली आहे आणि ती चालू ठेवावी. तर हे होते समीर सावंत. टॉस जिंकलाय प्रथम, त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलंय. दुसऱ्या बाजूला वरवणे संघाचा कर्णधार आहे. बॅटिंग आली आहे. बॅटिंगमधून तुम्हाला समोरच्या टीमला पराभूत करण्यासाठी एक फाईट टोटल द्यायची आहे. कितपर्यंत धावा करण्याचा मानस असेल? 45-50 प्लस करण्याचा धावा मी प्रयत्न करू. या खेळपट्टीवरती 45-50 रन्स या डिफेंडेबल टोटल होऊ शकतात. तुमच्याकडे ताकदीचा खेळाडू आहे, ज्याला आयकॉन ओळखला जातो पूर्व भागाचा, रुपेश दळवी, आणि निश्चितपणे वरवणे संघाने यंदाच्या वर्षात चांगला परफॉर्मन्स केला आहे. आज काय समीकरण असेल सावर्से संघाला पराभूत करण्यासाठी? काय जास्तीत जास्त धावा करू आणि त्यांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. तर हे होते सावर्से वरवणे संघाचे कर्णधार. सेंटर ऑफ द न्यूज. टॉस जिंकलाय सावर्से संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वळूयात आपण मॅचकडे, जिथे नाणेगाव संघ अगदी एकतर्फी सामना जिंकतोय अशा दिशेला आहे, परंतु दुसरा धक्का नाणेगाव संघाला कुमारच्या स्वरूपात. डीजे मॅचकडे वळूयात. प्रशांतचा फुल टॉस चेंडू मिळालाय, गती भेदता आली नाही. फुल टॉस चेंडूवरती प्रॉपर कनेक्ट करता आला नाही. बॅक टू बॅक दुसरा धक्का नाणेगाव संघाला. या ठिकाणी 3 विकेट्स परत त्यात माघारी. धाव संख्या होते ती 25, जिथे 29 धावांचा पाठला चालू आहे. आज सम्राट नाणेगाव आयोजित ही क्रिकेटची भव्य स्पर्धा. निश्चितपणे एक गोष्टीचं नमूद करावी लागेल, आज आमचे गणेशजी कडव माझ्यासोबत बसलेले आहेत. आज खरं तर पेन पूर्व क्रिकेट असोसिएशनचे सह उपाध्यक्ष आहेत, आणि निश्चितपणे त्यांचं कारकिर्दी आम्ही सम्राट नाणेगाव संघाला त्यांनी घडवलं आहे. आज एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही मोठी स्पर्धा भरवली आहेत. सगळीच ग्रामस्थ जे नाणेगावचे इथे बसले आहेत, मी मागाशी उल्लेखही केला की जेवणाची सगळ्यांची व्यवस्था ही फार कमी लोक करतात. लक्षात घ्या, अन्नदान हे श्रेष्ठ दान असतं. आणि आज आम्ही पाहतो की दरवर्षी ज्या ज्यावेळी नाणेगावची स्पर्धा भरवली जाते, त्यावेळी प्रत्येक स्पर्धकाला, त्यांच्यासोबत येणाऱ्या सर्व लोकांना, गावातील ग्रामस्थांना आणि पाहुण्यांना भोजनाची उत्तम व्यवस्था या ठिकाणी केली जाते. हे वैशिष्ट्य आहे खरं तर नाणेगाववाल्यांचं, आणि हे परंपरा त्यांनी चालू ठेवली आहे. धन्यवाद. मॅचकडे वळूया, जिथे हलक्या हाताने चेंडू टच अँड पुश केलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे, आणि या एकेरी धावेने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 26 वरती, जिथे 29 धावांचा पाठला सुरू आहे. सुरुवातीला ज्या पद्धतीने प्रवीण आणि कुमारनी जो स्टार्ट दिला होता, प्रॉपर बॅटिंग, पहिल्या षटकात कुठल्या होत्या तब्बल 25 धावा, आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात कमबॅक करण्याचा धीरू प्रयत्न देखील करतोय. परंतु ही मॅच जी लो स्कोरिंग होती आणि पहिल्या षटकात 25 गेल्यात, त्यामुळे ऑलमोस्ट मॅच जरी विकेट गेल्या असल्या नाणेगाव संघाच्या, तरी त्यांच्या बाजूने जाताना दिसते. येस, काही दिवसातच आपल्या भेटीला एक मोठी स्पर्धा, पेन पूर्व विभागाचा त्योहार ज्याला म्हटलं जातं, सण आपल्या भेटीला येतोय. फेब्रुवारी महिन्यातली एक उत्कृष्ट स्पर्धा, PPL पेन पूर्व विभाग प्रीमियर लीग, आणि याचं देखणं आयोजन एकता मित्रमंडळ मांगरोल यांच्या माध्यमातून असेल याच मैदानावरती. तर या देखणं आयोजनासाठी जे स्पर्धक खेळाडू इच्छुक आहेत, त्यांनी ऑनलाईन जी आता मॅच बघतायत, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑफलाईन सुद्धा फॉर्म काही दिवसात, ऑफलाईन फॉर्म नाही आहेत, त्याच्यामुळे ऑनलाईनच तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. ही नियम आणि अटी आहेत, तर लक्षात घ्या. याची नोंद प्रत्येक खेळाडूंनी, स्पर्धकांनी घ्यायची आहे. आणि जानेवारीची 28 तारीख त्या लिंकची शेवटची डेट असेल. ज्यांना ही स्पर्धा खेळायची आहे, PPLची स्पर्धा खेळायची आहे, त्यांनी
लवकरात लवकर आपलं नोंद ऑनलाईनमध्ये जाऊन त्या ठिकाणी करून घ्या अशी विनंती आहे. काही दिवसातच तारीख सुद्धा डिक्लेअर झाली आहे फेब्रुवारी महिन्यातली 16, 17, 18 फेब्रुवारी. क्या बात आहे. आपल्या सर्वांच्याच आवडती स्पर्धा, जिव्हाळ्याची स्पर्धा म्हणजे PPL मॅचकडे जिथे वळतो आपण. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंच पनिश करतायत, व्हाईट बॉल, अजून एक एक्स्ट्रा धाव आणि मॅच जिंकलेले आहेत नाणेगाव टीम. सर एक मिनिट. यस, विन द मॅच. सम्राट नाणेगाव टीम ही मॅच जिंकते. दुसऱ्या षटकातच मॅच संपवलाय. विल बॅटिंग प्रवीण अँड कुमार विल स्टार्ट आणि DJ मास्टरसाठी एक सुंदर संधी.